जितकं बसेल तितकं सारण याच्यामध्ये टाकून झालं की आपल्याला ह्या कळ्या ज्या आहेत त्या सगळ्या एका साईडला झुकवून घ्यायच्या अशा. आणि नंतर असा मोदक बंद करत करत वरपर्यंत आणायचं. आता या पद्धतीने आपला मोदक तयार झालाय. आता जर तुम्हाला हाताने पारी करून मोदक बनवणं अवघड वाटत असेल तर तुम्ही हे लाटून पण पारी बनवू शकता, नाहीतर तुम्ही मोदकाचा जो साचा येतो त्याच्यामध्ये पण तुम्ही मोदक बनवून ऑर्डर करू शकता. आता अशा पद्धतीने मी आपले सगळे 21 मोदक बनवून घेतलेत. आता जर तुम्हाला याला केशर लावायचं असेल तर उकडायच्या अगोदरच तुम्ही याला केशर लावून घ्या आणि मग उकडायला ठेवा. आता आपलं केशर इथे लावून झालं की हे मोदक आपल्याला उकडायला घ्यायचे. त्याच्या अगोदर अशा चाळणीला तूप लावून घ्यायचं. आता आपल्याला एक एक करून हे मोदक या चाळणीमध्ये 2 बॅचमध्ये उकडून घ्यायचे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे असेच वाफवून द्यायचे. तर अशा पद्धतीने आपले एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखे दिसणारे उकडीचे मोदक तयार झाले. तर अशा पद्धतीने मोदक बनवण्यापासून तर मोदकांची ऑर्डर देण्यापर्यंतचा माझा सगळा प्रवास मी इथे तुमच्यासोबत शेअर केलाय.